जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज आपण जर वेबसाईटद्वारे ऑनलाईन केला असेल आणि तो फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तो पुन्हा कसा एडिट करायचा हा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो। पाहण्या अगोदर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपला यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या मित्रांनो। ते केल्याच्या नंतर ॲप्लिकंट मेड बाय अर्लियर यावर क्लिक करून घ्या। आपला जो फॉर्म त्रुटीत आला आहे त्या फॉर्मला त्यावर आपल्याला पाहायचे आहे। तर ते पाहण्यासाठी मित्रांनो जे फॉर्म अप्रूव्ह झाला आहे त्याच्यावर हिरवी टिक येत आहे आणि जो फॉर्म रिसबमिट करायचा आहे त्याच्यावर असा कलर येत आहे मित्रांनो। तर कशामुळे फॉर्म रिजेक्ट झाला आहे हे पाहण्यासाठी आपल्याला आय बटनवर क्लिक करून पाहिजे। आय बटनवर क्लिक केल्याच्या नंतर एकदम खाली आपल्याला रिमार्क हे ऑप्शन आहे, त्यामध्ये आपल्याला कशामुळे फॉर्म त्रुटीत आला हे तिथे दाखवत आहे मित्रांनो। तर त्यासाठी आपल्याला पूर्ण पाहून घ्यायचे। नंतर आपल्याला जो फॉर्म आपला त्रुटीत आलेला आहे त्या बटनच्या पेन्सिलवर क्लिक करून घ्यायचे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल। इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा, आधार नंबर टाकून घ्या आणि कॅप्चर कोड टाकून घ्या आणि व्हॅलिडेट आधार यावर क्लिक करा मित्रांनो। केल्याच्या नंतर आपल्याला जी आपली माहिती भरायची राहिलेली आहे ती एकदा पूर्ण तपासून घ्या। मिडल नेम बरोबर टाकलेलं आहे का, पूर्ण माहिती एकदा तपासून घ्या। आपलं गाव, आपलं विधानसभा कोण याच्यात येते ते पूर्ण एकदा चेक करून घ्या। काही राहिली असेल तर तो भरून घ्या, फॉर्म दुसऱ्या वेळेस डबल भरता येत नाही। तर इथे आपल्याला आधार कार्ड खालून वरून बाजू अपलोड करायची राहिलेली आहे आणि आपले बँकेचे पासबुक हे दोन अपलोड करून घ्यायचे मित्रांनो। आधारची पहिली बाजूची फोटो अपलोड करून घ्या, नंतर दुसऱ्या बाजूची फोटो अपलोड करून घ्या। ते घेतल्याच्या नंतर आपल्याला बँक पासबुक अपलोड करून घ्यायचे आणि पूर्ण माहिती चेक करून, पूर्ण डॉक्युमेंट चेक करून आपल्याला आपला फॉर्म सबमिट करायचा आहे। फॉर्म अपलोड झाल्याच्या नंतर अशा प्रकारे हिरव्या याच्यात आपल्याला पॉपअप दाखवेल। दाखवल्याच्या नंतर पूर्ण डॉक्युमेंट चेक करून घ्या बरोबर आहेत किंवा नाही। चेक केल्याच्या नंतर आपल्याला खाली स्क्रॉल करायचे आणि सबमिट करून घ्यायची। केल्याच्या नंतर पूर्ण माहिती चेक करा आणि अशा प्रकारे डॅशबोर्ड दाखवेल। इथे आपल्याला कॅप्चर कोड टाकून घ्यायचे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचे। केल्याच्या नंतर अशा प्रकारे ॲप्लिकंट अपलोड हे ऑप्शन येईल। अशा प्रकारे आपला फॉर्म अपलोड झाला आहे मित्रांनो।